ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर जोरदार तयारी सुरू झालेली आहे। 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा केला जाणार आहे। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा असेल आणि महानगरपालिका असो, स्वयंसेवी संस्था असो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर दीक्षाभूमी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। साफसफाई अभियानामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवताना आपल्याला पाहायला मिळते आहे। तर दीक्षाभूमीवर तयारीचं जे चित्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी पंचध्वज जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावले जात आहे, फडकवले जात आहे। त्याचप्रमाणे बॅरिकेटिंग ठिकठिकाणी केलं जात आहे। काही ठिकाणी परेडची प्रॅक्टिस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर काही अनुयायी जे आहे ते आतापासूनच या ठिकाणी येताना सुद्धा पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची याच नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे आहे ती शपथ घेतलेली होती, ती दीक्षा घेतलेली होती आणि त्यानंतर तर या ठिकाणी तेव्हापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो आहे। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यावर्षी साजरा केला जाणार आहे। महानगरपालिकेने जे बाहेरून येणारे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी बसची सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। लाखोच्या संख्येने देश विदेशातील अनुयायी जे आहे ते या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात। दीक्षाभूमीवरून एक नवी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणावरून घेऊन जातात आणि त्याचीच तयारी जर आपण या ठिकाणी बघितली तर मोठ्या प्रमाणात तयारी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 2 ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोंचा जनसागर उसळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका प्रशासन असो किंवा पोलीस विभाग असो, दीक्षाभूमी समिती या सगळ्यांनी जी आहे ती आता जोरदार तयारी करायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।